नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालय तुमच्या स्वागत करत आहे. आज जो आपल्या समोर कविता आलेला आहे त्याचं नाव काय? सौहार्द्र सोमनस्य. काय आहे? सौहार्द्र सोमनस्य. आणि हा कविताचा हा दुसरा सीझन आहे. पहिल्या सीझन मध्ये आपण बघितले की कविताचा अर्थ बघितले किंवा त्यांच्या स्पष्टीकरण बघितले. इथे आपण पाहणार आहे काही शब्दात आणि काही प्रश्न उत्तर. तर चला बघून घ्या. इथे शब्दात दिलेला आहे हिंदीतून हिंदी आणि मराठी. काय शब्दात दिले आहे? हिंदीतून हिंदी आणि मराठी. तर पहिला प्रश्न काय, पहिला शब्दार्थ काय आहे बघून घ्या. निर्मूल म्हणजे निरर्थक आणि इथे पण निरर्थक. नफरत म्हणजे घृणा आणि इथे द्वेष. विविध म्हणजे विभिन्न आणि इथे भिन्न. मान म्हणजे मानव आणि इथे जसं की. शान म्हणजे शोभा आणि इथे शोभा. तर याबद्दल असंही शब्दात दिलेले जात आहे. तर अजून काय आहे बघून घ्या. बघा, इथे खूपच कमी शब्दात दिलेले होता कारण की यामध्ये काही असं अर्थ नाही होता जे तुम्हाला नाही कळणार आहे. आता आपण पाहणार आहे प्रश्न पहिला. काय पाहणार आहे? प्रश्न पहिला. तर प्रश्न पहिला काय आहे बघून घ्या. सूचना के अनुसार कृतियां करो. सूचना के अनुसार आपल्याला कृती करायचं आहे. तर पहिला आहे इन बातों में अलग होकर भी हम सब एक है. या बातमीचा वेगळा होऊन पण आम्ही सगळं एक आहे. आम्ही सगळं कसं आहे? एक आहे. तर याबद्दल पहिला यांचं उत्तर होणार आहे धर्म में आणि दुसरा उत्तर होणार आहे भाषा में. काय होणार? पहिला जे उत्तर आहे ते धर्म बद्दल आणि दुसरा भाषा में. म्हणजे आम्ही वेगळा आहे परंतु आपला सगळं एक आहे. तर याबद्दल धर्माच्या आणि भाषाचा. दुसरा आहे आपला बगिया की शान. आपली जे बगिया आहे त्यांची शान कसं प्रमाणे होऊन जाणार आहे किंवा कसं प्रमाणे होते आहे. तर याबद्दल इथे यांचे पहिला उत्तर आहे फूल आणि इथे फल. तर याप्रमाणे इथे पहिला किंवा दुसऱ्याचे उत्तर असंही प्रमाणे दिलेले जात आहे. कळलं की नाही? हो. तर अजून काय आहे बघून घ्या. बघा, आता याबद्दल काय करायचे दुसरा प्रश्न बघून घ्या. कविता के इस अर्थ में प्रयुक्त शब्द लिखो. कविताच्या या अर्थातून आपल्याला प्रयुक्त शब्द लिहायचं आहे. काय करायचं आहे? या अर्थातून प्रयुक्त शब्द लिहायचा आहे. तर पहिला काय आहे? दीपक. तर दीपकचं काय होणार? दीप. काय होणार? दीप. पुष्प. पुष्पचं काय होणार? फूल. दीपकचं काय होणार? दीप. आणि पुष्पचं काय होणार? फूल. तिरस्कार म्हणजे नफरत. तिरस्कार म्हणजे काय होते? नफरत. आणि प्रेम म्हणजे प्यार. प्रेम म्हणजे काय? प्यार. तर याप्रमाणे याचे अर्थ दिलेले आहे. त्यांच्या प्रयुक्त शब्द असंही दिलेले जात आहे. कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा. हो. तर अजून काय आहे बघून घ्या. बघा, आता तुमच्याकडे आलेलं आहे स्वमत. हे खूपच कविताबद्दल काही असं प्रश्न नाही आहे जे तुम्हाला नाही कळणार आहे. खूपच छोटी कविता होती आणि त्याबद्दल त्यांचे प्रश्न उत्तर बी खूपच छोट्या प्रमाणेही दिलेले जात आहे. तर स्वमत प्रश्न आहे बघून घ्या. नफरत से नफरत बढ़ती है और मेट से मेह बढ़ता है. विषय अपने विचार लिखिए. इथे प्रश्न तुम्हाला दिलेले आहे की नफरत बद्दल तुम्ही नफरत वाढणार आहे आणि मेट बद्दल मेह बढ़त आहे या विषयावर आपल्याला विचार प्रकट करायचं आहे. तर नीटप्रमाणे ऐकून घ्यायचं आहे. बघून घ्या. नफरत का अंजाम सदा बुरा होता है. इथे काय म्हणाले आहे की जेव्हा आपण कोणताही बरोबर नफरत करत आहे त्यांचा अंजाम आपल्यासाठी खूपच बुरा होऊन जाणार आहे. काय होणार आहे? खूपच बुरा होऊन जाणार आहे. नफरत लोगों को बांटती है. आणि हा जे नफरत आहे ते लोकांना एकमेकाशी वेगळे करत आहे किंवा वाटणार आहे. स्नेह लोगों को जोड़ता है. आणि जे प्रेम आहे ते लोकांना जोडत आहे. काय करत आहे? प्रेम आहे लोकांना जोडत आहे. मेड जुडाव की एक भावना है. आणि मेट हा जुडावांची किंवा जोडण्याची एक भावना उत्पन्न होऊन जात आहे. किसी इंसान या किसी जानवर के प्रति. कोणताही इंसान किंवा कोणताही जानवरचं प्रति स्नेहपूर्वक कार्य करने या जताने को स्नेह कर सकते हैं. स्नेहपूर्वक जे कार्य करत आहे किंवा स्नेहपूर्वक जे प्रेम करत आहे त्यांना जाणवण्याचा किंवा करण्याचा बद्दल त्यांना प्रेम किंवा स्नेह असंही म्हणतं. कळलं की नाही? हो. दुसरी ओर नफरत दानवता का रूप आहे. आणि दुसऱ्या तर्फी जे नफरत आहे ते कोणाचं रूप आहे? दानवता यांचं रूप आहे. दुसरी ओर जे नफरत आहे ते दूसऱ्यावर दानवताचा रूप आहे. नफरत को नफरत से समाप्त किया जा सकता है.
नफरत यांना नफरत बद्दलही आपण समाप्त करू शकतो. काय करत आहे? नफरत यांना नफरताबद्दलही आपण समाप्त करू शकतो. नफरत की दुनिया में इंसानों के बीच दूरियां होती है. जेव्हा आपण नफरत करत आहे तेव्हा काय करत आहे? माणूस एकमेकाशी दूर होऊन जात आहे. काय करत आहे? दूर होऊन जात आहे. ये लोगों के विकास को अवरुद्ध कर देती है. आणि हा लोकांच्या विकासाला खूपच अवरुद्ध करून जात आहे. कळलं की नाही? हो, या लोकांना विकासासाठी खूपच दूर अवरुद्ध करून जात आहे. मानवता सिर्फ स्नेह के धरातल पर ही टिकी है. आणि जे मनुष्य आहे किंवा जे मानवता आहे किंवा माणुसकी आहे फक्त स्नेह याचे धरातल तर पण ही टिकणार आहे. मनुष्य के बीच स्नेह को पारस्परिक प्यार कहते हैं. मनुष्य आपल्या जे बीच किंवा मध्ये जे स्नेह भरलेला आहे त्यांना पारस्परिक, त्यांना काय म्हणतात? पारस्परिक प्रेम असंही म्हणतं. कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा. हो, यह एक दूसरे के लिए केवल एक चाह न होकर एक शक्तिशाली भाव है. हे एकमेकाशी हे एकमेकाशी फक्त चाह नाही, एक शक्तिभाव आहे. एक शक्ती म्हणजे बल आहे. एकमेकाशी खूपच चांगले प्रमाणे बल आहे. आता नफरत से नफरत बढ़ती है. आता मी तुम्हाला पुन्हा सांगत आहे की जेव्हा आपण कोणाशी बरोबर नफरत करणार तर नफरत से नफरत ही वाढत जाणार आहे. और स्नेह से स्नेह बढ़ता. आणि जेव्हा लोकांना तुम्ही प्रेम देणार आहे तेव्हा लोक पण तुम्हाला प्रेम ही देणार आहे. हे कथन बिलकुल सही आहे. हा जे कथन आहे ते खूपच चांगली आहे आणि सही आहे. तर याबद्दल मी तुम्हाला सांगत आहे की जर कोणी पण तुमच्या समोर कोणी पण असं सांगते की मी तुम्हाला नाही वाटते किंवा नाही पसंत करतात तर याबद्दल असं नाही की तुम्ही त्यापेक्षा तुम्हाला नफरत करायचं. नफरत कधीही कोणाबरोबर नाही करायचं आहे. जेव्हा तुम्ही एकमेकाशी व्यवहार चांगल्या प्रमाणे करणार आहे तर लोक पण तुमच्या बघून तुम्हाला चांगले व्यवहार करणार आहे. जेव्हा तुम्ही लोकांना नफरत सारखा बघणार आहे किंवा काहीही पण बोलणार आहे की लोक पण तुम्हाला तसंही बोलणार आहे. कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा. हो, तर आज आम्ही काय शिकलो? आज आम्ही शिकलो की कशाप्रमाणे हा प्रश्न उत्तर दिलेले आहे. तुमचा या कवितातून खूपच कमी प्रश्न उत्तर दिलेले आहे ते तुम्ही बघत आहे. तर याप्रमाणे मी तुम्हाला सांगत आहे जे पण काही दिलेले आहे ते तुम्ही सगळं नीटप्रमाणे ऐकून घ्या. जे तुम्हाला मी समज दिलेलं आहे त्याबद्दल तुम्हाला आणखी काही लिहायचं तर तुम्ही लिहू शकतो. आणि हा जे स्वमत होता ते तुमच्या जीवनात पण खूपच महत्त्वपूर्ण आहे की तुम्ही एकमेकाशी चांगल्याप्रमाणे बोलून घ्यायचं. जे तुमचे नातेवाईक आहे, जे तुमचं मित्र बरोबर आहे, सगळ्यांना चांगल्या व्यवहारातून बोलायचं. कारण की जेव्हा तुम्ही चांगलं बोलणार तेव्हाही लोकांना तुम्ही चांगलं वाटणार. जेव्हा तुम्ही भांडण करणार तेव्हा लोकांना तुम्ही काहीही चांगलं वाटणार नाही. तर याबद्दल तुम्हाला मी पुन्हा सांगत आहे, एकमेकाशी ऐकण्याचा प्रयत्न करायचा, बोलायचा. एकमेकाशी बोलणारा जे आहे ते ऐकून घ्यायचा. तुमच्यासाठी जे चांगले आहे ते तुम्ही तेच करायचा. लोकांना नाही ऐकायचं. कळलं की नाही? हो, धन्यवाद.